दरम्यान पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन संपवल्यानंतर आंदोलकांनी सरकार आणि प्रशासनावरती टीका केली आहे। नराधमाला फाशी झालीच पाहिजे अशी मागणीही केली आहे। पोलिसांचा वापर करून आंदोलकांना हटवलं, सरकारची आम्हाला लाज वाटते अशा शब्दामध्ये आंदोलकांनी टीका केली आहे। दडपशाहीचा वापर करणारं हे इंग्रजांचं सरकार आहे असं देखील काही आंदोलकांनी म्हटलंय। आम्हाला लाज वाटतीये की भाजपाचं सरकार आम्ही आमचं म्हणून सरकार म्हणून निवडून दिलं आणि या सगळ्या गोष्टींचा पोलिसांचा गैरवापर करून कोणाचा गैरवापर आणि चुकीच्या पद्धतीने इथून पब्लिकला संवेदनशील विषय होता। दडपशाही चालली आहे। हे इंग्रजांचं सरकार आहे का? फडणवीस सरकार आतापर्यंत चाललेले आहे। फडणवीस साहेबांची मुळात पोलीस डिपार्टमेंट आरोपीला फाशी झालीच पाहिजे। ही इज अ रेग्युलर ऑफेंडर। एक मिनिट, पोलीस काय सांगतात? ही इज रेग्युलर ऑफेंडर। रेग्युलर ऑफेंडर केल्याशिवाय असून सुद्धा तुम्ही काही करत नाही। यावेळेस काय करणार? रेग्युलर ऑफेंडर पोलीस डिपार्टमेंट पुढच्या वेळेस तो नाही करणार कशावरनं? काढून त्याला फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे। हे प्रकरण यांच्यापैकी कोणाच्या मुलीचं असतं ठेचलं त्याला। दरम्यान कोणत्याही प्रकारचा लाठीचार्ज झाला नाही असं स्पष्टीकरण पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी दिलंय। 4-4.5 तासापासून इथे रस्ता रोको त्यांनी नातेवाईकांनी केलेले होते। आता त्यांना समजावून सांगण्यात आलेले आहे की शासन आणि पोलीस प्रशासन दोघे या विषयावर अत्यंत संवेदनशीलतानी भूमिका घेतलेली आहे। यामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये लवकरात लवकर चार्जशीट होणे, लवकरात लवकर ट्रायल कंप्लीट होणे, स्पेशल काउन्सिल जे फॅमिलीची ज्याच्यावर विश्वास राहील किंवा काही त्यांची विनंती राहिल्यास त्या अनुषंगाने जे काही आहे ते सर्व करून लवकरात लवकर आरोपीला शिक्षा होईल आणि कडक ते कडक शिक्षा होईल यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे आणि 100% आम्हाला यश मिळेल। पोलिसांनी इमोशनल ब्लॅकमेल केले नाही। पोलिसांनी जे मुद्दा होता त्या मुद्द्यावर त्यांना समजावून सांगण्यात आला होता आणि शेवटी काही लोक जे त्यांचे आईवडिलांना पण बाहेर पडू देत नव्हते अशा लोकांना बाहेर काढून ते आईवडिलांना गाडीमध्ये बसून ते स्वखुशीने कोणताही प्रकारची लाठीचार्ज झाली नाही। नसरापूर पीडितेच्या कुटुंबाशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील संवाद साधला आणि आरोपीला फाशीच होईल यासाठी कारवाई करणार असं आश्वासन दिलं। पुणे जिल्ह्यातली जी घटना आहे ही अतिशय निंदनीय, अतिशय दुःखदायी अशा प्रकारची घटना आहे। या घटनेतनं समाजामध्ये मोठा रोष आहे। सगळ्यांनाच या घटनेमुळे त्या मुलीच्या बद्दल, त्यांच्या परिवाराबद्दल प्रचंड हळहळ वाटते। आरोपीला अटक तर केलीच आहे, पण मी आश्वस्त करू इच्छितो की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा संपूर्ण हे प्रकरण आम्ही नेऊ। स्पेशल त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करायला आम्ही हायकोर्टाला विनंती करू। स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर देऊन कमीत कमी वेळात या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी कोर्टापुढे आम्ही करणार आहोत। नसरापूरमध्ये चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने देखील दखल घेतलेली आहे। हे कृत्य केवळ घृणास्पद नाही तर बालकांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन असून समाजाच्या सुरक्षा यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतं असं महिला आयोगानं म्हटलंय। तर या प्रकरणामध्ये राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगानं दखल घेऊन तपासावरती देखरेख ठेवण्याचं आवाहन देखील महिला आयोगानं केलेलं आहे। पीडित कुटुंबाला त्वरित आर्थिक सहाय्य आणि नुकसान भरपाई मिळावी, पॉक्सो कायद्याअंतर्गत दोषारोप पत्र दाखल व्हावं आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जलद गतीनं सुनावणी व्हावी असा आग्रह आयोगानं धरलाय। पुणे जिल्ह्यामधील नसरापूरमध्ये घडलेली अत्याचाराची घटना ताजी असताना चाकणमध्ये देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे। चाकणमध्ये एका 3 वर्षांच्या चिमुकल्यावरती 16 वर्षीय तरुणानं अत्याचार केले। या घटनेनंतर या तरुणानं चिमुकल्याची गळा चिरून हत्या केलेली आहे। या घटनेनंतर चाकणमध्ये एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान पोलिसांनी 16 वर्षांच्या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलंय। हा आरोपी मूळचा बिहारचा रहिवासी आहे, तर मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं कुटुंब मूळचं मध्य प्रदेशमधील आहे। कामानिमित्त ते चाकण परिसरामध्ये वास्तव्यास होते आणि दरम्यान पोलिसांनी आता या प्रकरणामध्ये कसून चौकशी सुरू केली आहे।
काळा ब्रेक करून त्या रूमची तपासणी केली असता त्यामध्ये आम्हाला काही ब्लड स्टेन दिसून आले आणि एक ब्रेककेस संशयास्पद बंद स्थितीत आढळला. त्या महिलेसमक्ष आम्ही त्या ब्रेककेस उघडली असता तिथे त्यामध्ये या मुलाचा मृतदेह आढळून आला. त्याची तपासणी केली असता त्याच्या गळावर वार असायचे, त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले असल्याचे दिसून आले. यावर आम्ही तात्काळ महिलांना आम्ही सीमाराव यांची फिर्याद दाखल करून गुन्हा रजिस्टर क्रमांक 351/26 BNS कलम 103 व पोस्को कलम 4 प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केला. नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामधील फरार आरोपी निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिक रोड न्यायालयानं फेटाळलाय. आरोपी निदा खान ही नाशिकच्या TCS मध्ये कामाला होती. तिनं सध्या अटकेमध्ये असलेल्या इतर संशयितांना मदत केल्याचा आरोप आहे. मात्र हे प्रकरण समोर आल्यानंतर निदा खान फरार झालेली होती. ती अजूनही तपास यंत्रणांना सापडलेली नाही आणि त्याआधीच तिनं नाशिक रोड न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र कोर्टानं हा जामीन अर्ज फेटाळून लावलाय. त्यामुळे आता निदा पोलिसांसमोर हजर होणार की वरच्या कोर्टामध्ये जामिनासाठी अर्ज करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. निदा खानचा अंत्यक्रम नाही, फायनलीच जामीन अर्ज नामंजूर झालेला आहे. त्यामुळे आता तिच्या घरची लोक जे संपर्कात होते त्यांच्या निर्णयाने हायकोर्टात जाण्याची शक्यता आहे. ऑर्डरची कॉपी अजून मी बघितली नाही, परंतु गुन्ह्याची गंभीरता हे कारण असू शकणार आहे. सर्टिफाईड कॉपीज वगैरे मिळायला सोमवार तरी होईल कमीत कमी. माननीय न्यायालयाकडून जेवढ्या लवकर नकला मिळतील त्याप्रमाणे आम्ही वरती जाऊ. मुंबई उपनगरातील मुलुंडमध्ये फेरीवाल्यानं दुसऱ्या फेरीवाल्यावरती भर रस्त्यामध्ये हल्ला केलाय. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या संतोष बिंद याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. पोलिसांनी आरोपी राकेश धिवार याला अटक केलेली आहे. संतोष बिंदचा आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध होता असा राकेश धिवारला संशय होता आणि तसंच संतोष बिंदने काही वक्तव्य करून आरोपीला चिथावणी देखील दिल्याचं समजतंय आणि याच वादामधून संतापाच्या भरामध्ये त्यानं संतोष बिंद याच्यावरती चाकून हल्ला केला. नंदुरबारच्या नवापूर परिसरामध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झालेला असून प्रशासनाकडून कलिंग ऑपरेशन सुरू आहे. 2 दिवसामध्ये 44,000 कोंबड्या आणि 20,000 अंडी नष्ट करण्यात आली आहेत. याशिवाय 44 टन पशुखाद्य देखील प्रशासनानं नष्ट केलंय. तर परिसरामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला असून पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पुढची बातमी 12 जून 2026 पासून रंगणाऱ्या महिला T20 विश्वचषकासाठी BCCIनं भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाचं नेतृत्व अनुभवी हरमनप्रीत कौर हिच्याकडेच सोपवण्यात आलंय. तर आक्रमक फलंदाज स्मृती मानधना हिला उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भारत आपल्या मोहिमेचा श्रीगणेशा 14 जूनला करणार असून पहिल्याच सामन्यामध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडणार आहे. तर 2025 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकलेला भारतीय संघ आता आपल्या पहिल्या T20 विश्वचषकावरती लक्ष ठेवून आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं 6 वेळा T20 विश्वचषक जिंकलाय. इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांनी देखील प्रत्येकी 1 चषक जिंकलेला आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.